एकदम मऊ लुसलुशीत आंबट गोड तिखट चवीची उन्हाळ्यातही शरीराला गारवा देणारी नो फेल रेसिपी, कुकरला झटपट होणारी सुरीची वडी आज आपण पाहणार आहोत. कुकरला केल्यामुळे 10 वेळेला कढईमध्ये हलवत बसण्याचीही गरज नाही. पहा, मिश्रण किती छान मऊसूत असं झालेलं आहे आणि अजिबात गुठळी सुद्धा होत नाही आणि चकाकीही अतिशय आलेली आहे आणि एकदम सोपी झटपट अशी ही रेसिपी आहे. मिश्रण पसरतानाही छान अगदी एकसंध असं मिश्रण पसरलं जातं. पहा, अतिशय तुकतुकीत अशी ही वडी झालेली आहे. चिकटपणा तर मिश्रणाला अतिशय छान येतो आणि पुन्हा वडी उलगडून पुन्हा ती छानपैकी सुरळीत करता येते, म्हणजे आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे. चला तर अशीच 100% परफेक्ट न चुकता सुरीची वडी आपण तयार करूया. नमस्कार, मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. एका मिक्सरच्या भांड्यात 3 मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. सगळं मिश्रण आपण मिक्सरच्याच भांड्यात करणार आहोत. इथे मी अर्धा कप बेसन, अगदी बारीक बेसन घ्यायचं आहे. पिठीच्या चाळणीने हवं तर चाळून घ्या. अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. जवळपास अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता इथं आपण बेसन वापरलेलं आहे म्हणून इथं पाव चमचा मी हिंग घातलेला आहे आणि आंबट तिखट मिरचीचा पणा हे याच्याबरोबरच चव बॅलन्स होण्यासाठी अर्धा चमचा साखर घातलेली आहे. इथे मी अर्धा कप बेसनसाठी 1.5 कप जवळपास ताक घातलेलं आहे. सुरुवातीला अर्धा कप आणि नंतर 1 कप असं मी ताक इथं घातलेलं आहे. मिश्रण चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि आता ते या गाळणीनं आपण गाळून एका डब्यात मी घेतलेला आहे. हा डबा मी कुकरला लावणार आहे. अगदी बारीक गाळण्यानेच गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आलं लसूण मिरचीचा जो चोथा राहिलेला आहे तो वर गाळण्यामध्ये राहील. मिश्रण छान गाळून घेतलेलं आहे आणि आता छान मिक्स करून याला कुकरला मी खाली एक प्लेट ठेवलेली आहे. त्याच्यावर झाकून ठेवून हे मिश्रण आता कुकरला 4 शिट्ट्या देऊन घ्यायचे आहेत. 4 शिट्ट्यांमध्ये छान मिश्रण शिजलं जातं. थंड झाल्यानंतर डबा मी बाहेर काढलेला आहे. पहा, मिश्रण छान शिजलेलं आहे. आता थोडं थंड करून घेऊया. यामधील गुठळी झाली असेल तर त्या छान फेटून मिक्स करून घ्यायचं आहे. आता जसजसं मिश्रण थंड होत जाईल तसं मिश्रण दाट व्हायला सुरुवात होते, म्हणून इथून पुढची प्रोसेस झटपट करायची आहे. इथे मी ताटाच्या पाठीमागील बाजूस मिश्रण झटपट पसरवून घेतलेलं आहे. जसजसं मिश्रण थंड होत जाईल तसं थोडं घट्ट होत जाते, त्यामुळे ही प्रोसेस पटपट करायची आहे. ताटाला तेल अजिबात लावायचं नाही, नाहीतर मिश्रण ताटाला धरून राहत नाही आणि व्यवस्थित पसरवताही येत नाही. ताटाला तेल न लावता मिश्रण पटपट असं पसरवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे माझी 3 ताटं इथं मी तयार केलेली आहेत. मोठी 3 ताटं मिश्रण तयार होते. मिश्रण गार होईपर्यंत आता आपण एक फोडणी करून घेऊया. एका पॅनमध्ये 2 चमचे कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया आणि इथे मी 3 मिरच्या फोडणीतही टाकलेल्या आहेत. मिरच्या छान परतून घेऊया आणि फोडणी थंड होण्यासाठी ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर पहा,
मिश्रण ताटाला पसरवलेलं अगदी थंड झालेलं आहे. हाताला चिकटत नाही. हीच खूण आहे की आपली वडी तयार आहे. आता अशा मोठ्या लांबट पट्ट्या तयार करून कापून घ्यायच्या आहेत. मधून एक आडवी पट्टी मी कापून घेणार आहे आणि कडा सोडवून घेऊन गुंडाई करून वडी तयार करून घेणार आहे. वडी ताटाला अजिबात चिकटून बसत नाही. पहा, मिश्रण अतिशय छान झालेलं आहे. सुरीची वडी आपली लगेच ताटापासून वेगळी होते. एकदम झटपट नो फेल रेसिपी 100%. पुन्हा गुंडाळी सोडून पुन्हा सुरीची वडी तयार करता येते. हेच मिश्रण चांगले झालेल्याची खूण आहे. अशा प्रकारे तुम्ही करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर रिप्लाय द्या. अशाच छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा आणि हाई पै करा. धन्यवाद.